पूर्वीपासून थोडासा एक कीटकनाशक किंवा रासायनिकची थोडीशी कमी आहे, विषारी नको आहे आपल्याकडून, तरी विषारी जाता कामा नये. तुम्ही आधुनिक शेती करायची म्हटलं तिथं विषारी नाही होती असं तुम्हाला वाटायला लागला आता? होती. द्राक्ष बाग होती माझ्याकडे इकडे, त्याच्यावर म्हणजे विषमुक्त करण्याचा प्रयत्न केला, पण पाहिजे ते मला भेटत नव्हतं, रिस्पॉन्स भेटत नव्हता, पाहिजे ते भेटत नव्हतं. हळूहळू आता मग SCTचा तुमची व्हिडिओ बघितले, SCT, आणि मग त्या SCT कडे आता फर्स्ट आपण याच्यात वळ आलो. आपण ह्या वर्षी 100% सगळ्या गोष्टीचा प्रयत्न करतोय. आपली भात शेती आहे ती पण SCT वर 100% केली. काय सांगता? हो हो. सगळं वैदिक वगैरे वापरता की थोडं SCTच करताय सध्या? नाही, वैदिक आणि SCT दोन्ही पण चालू आहे. 100% वापरताय? 100%. केमिकल थोडं मिक्स? नाही, केमिकल सोडून तुम्हाला आवडच नाहीये? केमिकलची इच्छाच नाहीये, ते वापरावं असं इच्छाच नाही त्याच्यामुळं. बरेच अनुभव, म्हणजे केमिकलचा अनुभव झाला, हो सगळं, जैविकचा अनुभव, ऑर्गॅनिकचा झाला, मार्केटमध्ये अनेक कंपन्या वापरल्या, अनेक बायोलॉजिकल मध्ये केलं, ह्या गोष्टी केल्या, त्या गोष्टी केल्या. म्हणजे सगळं झाल्यानंतर तुम्हाला नेमकी उणीव कशाची भासत तेव्हा त्या सगळ्या तंत्रज्ञानामध्ये उणीव कशाची भासत? तेच ना सगळ्यात. आता हे बघा, SCT वैदिककडे सगळ्या प्रकारचं अवेलेबल आहे, रोग किडींचं टेन्शन नाहीये. आतापर्यंत याचे 5 स्प्रे गेलेत पोषणाचे, जे असेल जे शेड्यूल प्रमाणे, बाहेरचं काहीच नाही, त्याच्यावरच रिलॅक्स आहे. शास्त्रज्ञांनी जे शोध लावले ते खादाडच त्यांनी व्हरायटी तयार केल्या, देणाऱ्या तयार केल्या, बरोबर की नाही? परंतु तुम्ही मध्ये टाका ना, त्याच्यामध्ये गिरणगंज फास्ट तुमचं दाणे खाती, पीठ गंज रपा खाली देती, पण दाणे टाका ना वर. तुम्ही दाणे जर 1 पायली टाकले 2 पायलीचं पीठ निघाल का? हे मशीन आहे. व्हरायटी म्हणजे काय आहे? मशीन आहे. आणि खरे दाणे कुठे आहे? खाली. कोणते? तुम्ही जे टाकलं कृषामृत, रूट न्यूट्री, हे दाणे टाकले तर पीठ वरी. आता मागच्या वेळेस काकडी खाल्ली होती तुम्ही, आणि आताच्या फरक आहे. म्हणजे मागे बियाणी लावली होती का? अच्छा, खरंच पडेल बियाणी पूर्वी लावली असेल ना, मग तेव्हा खाल्ली होती, आता पण खाल्ली. म्हणजे मग आता त्याच्यामध्ये काय फरक? आता तवाची म्हणजे थोडीशी खायला नाही का, थोडीशी हे लागत होती, पण आता चिकट आणि थोडीशी कडू लागत होती. आताची एकदम बारीक. आजची शेती भरून निघू राहिली. कशामुळे? तिच्यामध्ये जे नाही पाहिजे ते आम्ही टाकतो. खरे खोटे? बरोबर. हे केमिकल शेती करणार आणि हे समजून घेतलं. पण काही जण काय म्हणतात, साहेब आम्ही 10 वर्षापासून करतो, तुझा पोरगा करणार नाही याची गॅरंटी मी देतो. खरे खोटे? तिथपर्यंत टिकले तर पाहिजे, आहे की नाही? व्हिडिओ बघितला आता, आपलं स्वतःला खाता आलं पाहिजे ते गिऱ्हाईक. शेतातून आपण नाही, लोक वासना झाली पाहिजे खाऊ शकतो. नाही, काकडी खातो, ती आल्यानंतर काकडी खातो, आणि झाडावरची काकडी म्हणजे तोडून खाणं ते अलग. आणि भीती नाही ना तिच्यात, काही गेलंच नाही, बस ते समाधानी, आपण समाधानी. पीक खाल्लं का तुमच्या तोंडामध्ये पाणी निघालं पाहिजे. काही पण खा, खाल्ल्यानंतर तुमच्या तोंडातून जर लाळ निघाली, समजायचं ते चांगलं आहे. आणि जर खाल्ल्यावर तुमचं तोंड जर कोरडं पडलं, समजायचं हे घातक आहे. लॅबमध्ये जायची गरज नाही. कळलं? ठीक आहे, लॅबचं महत्व आहे, परंतु घरगुती विषय चालला. तुम्ही प्रत्येक तुमच्या घरात आलेली वस्तू तरी तपासू शकत ना लॅबमध्ये जाऊन? हा, बरोबर आहे की नाही? मग अशा परिस्थितीमध्ये हे सूत्र पाळा, आणि तुम्हाला कळेल तुमचं झाड, तुमचे पिकं, फळं, तुमचं दूध, आणि आपल्या घराघरामध्ये काय येईल? आरोग्य येईल. बरोबर आहे की नाही? तुम्ही काय सांगा शेतकऱ्यांना सगळ्या, जर नसतं भेटलं हे तर काय झालं असतं? हेच कुठेतरी चाललं होतं, निघणारं उत्पन्न कमी पडत होतं, अधिक खर्च होत होता, आणि खाली जात होतो आपण, जगायचं काम चालू. आता समाधानी आहे का नाही, मी खुश आहे. 5 दिवसात, आठवड्यात जो केमिकल मध्ये 3ऱ्या-4थ्या दिवशी फवारा, वातावरण खराब, स्प्रे मारा, हे करा ते करा. आता मी रिलॅक्स झोपलो, 5-6 स्प्रे झाले, त्याच्या पलीकडे काही नाही. केमिकलचं काही नाही, केमिकलचं काही डोक्याला दाब नाही, विषारी काही नाही.
काय एकंदरीत तुमचा अनुभव काय? खूप सुंदर आहे, रिझल्ट हो, चांगले सांगा ना. रिझल्ट म्हणजे असे आहे की ते आपलं एक चमनप्राशच आहे. ओह, बर बर. चमनप्राश म्हणजे असं का गाई आहे ना रवंत चांगली करते. ओके. रवंत केल्यामुळे तुमचं दुधात पण चांगलं फरक पडतो. फरक पडतो. साहजिकच आहे ना, गिरणी चांगली झाली, मी पीठ चांगलं येतं. आणि पहिलं असं होतं की जेव्हा मी गाय आणली होती एकाकडनं, ती आपण गोठ्यावाल्याकडनं एकाकडनं ओके. घेतली हा. आणि त्यांनी अशी आणली की ती मेली असं समजायचं, एवढ्या परिस्थितीत आणली. बापरे. मग आणल्यानंतर आपण तिला थोडं खाऊ पिऊ घातलं, नंतरून हे Milk charge मिल्क चार्ज चालू केलं. ते गाभण काळात आपण बर, बर, दिलं, बर. तर तिचं काच वगैरे एकदम छान जबरदस्त. झाली. हो छान. आणि त्याच्यानंतर मग आपण ते कंटिन्यू चालू केलं. 100 ग्रॅम सांगितलं होतं, 100 ग्रॅम आपण बर. अरे वा. दिलं. त्याच्यानंतर मी काय केलं, म्हटलं बघूया तिचं शेण पातळ आहे का घट्ट आहे, ते आपण थोडस याच्यावरती हे करूया. तर पहिल्यांदा ती रवंत चांगली करायला लागली, त्याच्यामुळे शेण घट्ट आलं. हा घट्ट आल्यामुळे नाही का ती एकदम शांत राहायला लागली. हा हा म्हणजे जे खाण्याचं जे हे आहे ना, हा. ते म्हणजे कमी प्रमाणात आणि व्यवस्थित पद्धतीने खायला वगैरे लागले. माझा तुम्हाला आर्थिक फायदा काय होतो? तुम्ही तिला खर्च करता दररोज 40-50 रुपये, हा. मग काय फायदा होतो आर्थिक? आपलं जे चारा टाकतोय हा. ना, तो व्यवस्थित पचन झाल्यामुळे गाईला त्रास कमी होतो. पहिलं त्या गाईला गोचिड खूप होती. अच्छा, गोचिड गायब. आता गोचिड म्हणजे आता तुम्ही गाईला असं नुसतं चिमकलं तरी रक्त निघेल, अशी पद्धत आहे एकदम गाईची. हो. भरेल एकदम ताजी. भरेल एकदम. बर. आणि दुधाच्या क्वालिटी मध्ये वगैरे हो फरक आहे. फरक झाला. हो फरक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला त्या गाईचं ते समजा आरोग्य आहे, नियमित आजारी आता पडणं म्हणजे वगैरे. डॉक्टर नाहीच असं म्हटलं तरी. आता फक्त भरायला बोलवलं होतं, 3 महिन्यानंतर गाप केली आपली गाय. बर. आता भरायलाच बोलवलं होतं. बाकी काहीच नाही. बाकी काहीच नाही. ओके. हे रेग्युलर चालू ठेवण्यामध्ये तुम्हाला काय इंटरेस्ट? रेग्युलर म्हणजे बाकीचा खर्च होत नाही ना, तो आपण इकडे बघायचा. बर. कारण जो आपला याला जातो, कशाला दवाखान्याला जातो ना, तो आपण इकडे भरून निघतो. लोक म्हणता, काही लोक म्हणता हो परवडत नाही असं मी भरपूर आहे बघितलं त्याचे. पण तुम्ही कसं काय पडत तुम्हाला? परवडतं म्हणजे आपण जर तिला हेल्दी ठेवलं तर आपल्याला ते हेल्दी ठेवलं. एक दिवस आपला तरी येणार हा विचार करूनच आपण तिच्यावरती प्रयोग करतोय ना. बरोबर आहे, आणि बरोबर तिचे वेत वाढले म्हणजे आपल्यालाच फायदा होणार. एका वेळेस सर काय झालं की गाय घाबरली आपली. बर जेव्हा जणल्यानंतर हा. ती 8 एक दिवसात झाल्यानंतर घाबरली. बर तर मला असं वाटलं गाईला प्रॉब्लेम काय बर झाला. बर ती गोठ्यामध्ये इकडून तिकडे इकडे तिकडे म्हणजे पूर्ण चिखलच करून बर टाकला. बर बर. हा मग आता काय करावं म्हटलं, परत मग मिल्क चार्जर घेतलं. हा मी कांडीमध्ये ते मिक्स केलं हा आणि परत खाऊ घातलं. हा. फुल गाय अशी एकदम हिट होऊन गेली होती. बर. म्हणजे ताप कसा येतो बर असं. बर 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 मग रात्रभर मला टेन्शनच आलं म्हटलं, पण मिल्क चार्जर तिने पूर्ण संपवलं. बर. संपवल्यानंतर नंतरून तिला बाहेर काढलं. हा बाहेर हवेत बांधल्यानंतर एकदम शांत झाली. हा. म्हणजे बिथरल्यानंतर असं वाटत होतं की काहीतरी हिला 100% भयंकर झाली. काहीतरी होणार. तर मग तिला त्या गोठ्यातून बाहेर काढल्यानंतर एकदम शांत झाली. हा. आणि तिचं रवंत सकाळपर्यंत एकदम क्लिअर चालू होतं. म्हणजे तुम्हाला एकंदरीत समस्येच्या वेळेस सुद्धा त्याचा फायदा झाला. हो फायदा. राम राम. राम राम. तुमचं नाव आणि पत्ता सांगितला. माझं नाव सुनील दामोदर जोपळे, मुक्काम पोस्ट भाटतोडे, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक. ओके. संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असलेलं आराध्य दैवत सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी तुम्ही आणि समोर मार्कंडे डोंगर आहे, बरोबर आहे ना? तर महाराष्ट्राचे जे काही आराध्य दैवताच्या पायथ्याशी, त्या गडाच्या पायथ्याशी आपण सगळे आहोत. तर खरं तर हे फार भाग्य आहे तुमचं की तुम्ही इथे शेती करता. आम्हाला पण इथे येण्याचा योग आला. खालची शेती आम्ही नेहमी गडावरून बघायचो. म्हणजे 10-15 वर्षापूर्वी, 20-25 वर्षापासून जेव्हापासून येतोय गडावरती, समजा 5-25 वेळा आलो असेल, तर वरून खाली आम्ही सगळे बघायचो. तर आज पहिल्यांदा खालून वर बघण्याचा योग तुमच्यामुळे आला. तर तुम्ही ही इथे शेती जी करताय ती किती एकर शेती आहे सगळी? हे टोटल क्षेत्र आपलं 3.5 एकर आहे. 3.5 एकर आहे. हो. बरं. 3.5 एकरमध्ये तुम्ही हे जे केलं, हे शेडनेट केलेलं आहे, हो. तर हे किती वर्षांपूर्वी केलेलं आहे? हे 2017ला गेलेलं आहे. अच्छा. म्हणजे 17 आणि ते 3 आणि हे 3, 6 वर्ष झाले. 6 वर्ष झाली. ओके. याच्यामध्ये कुठली कुठली पिकं घेतली आतापर्यंत? यात काकडी, शिमला आणि कांदे. बर. कांदे पण घेतले? कांदे पण घेतले. अरे बापरे, परवडतं का तुम्हाला? एक ट्राय म्हणून घेतलं तर कसं बर, बर. त्यावेळेस काकडीची आयडिया नव्हती मला, बर. त्यावेळेस मग कांद्याचं एक पीक घेतलं. ओके. आणि त्याच्यानंतर मग काकडी, शिमला असे रोटेशन ठेवतो. मला एक समजा, आता मला आणि सर्व शेतकऱ्यांना एक गोष्ट जाणून घ्यायची, समजा तुमच्या अनुभवातून. इथे आलेले शेतकरी पण आहेत काही समजा, तर या भागामध्ये शेडनेट किती जणांनी केली तुमच्या बरोबर? आमच्या बरोबर परिसरात फक्त माझं एकट्याच आहे. तुमचं एकट्याच आहे. ओके. का करावं असं वाटलं तुम्हाला शेडनेटिंग?
त्याचं थोडंसं आधुनिकतेकडे. आधुनिकतेकडे जावं. बरं, ठीक आहे. मग तुम्ही शेडनेट केल्यानंतर मग तुम्ही SCT कडे वळालात परत. मग SCT वैदिक वापरता की SCTच वापरता फक्त? नाही, पूर्ण SCT वैदिकचं 100% पूर्ण 100% याचं कोण आहे तुमचे मार्गदर्शक? कोण आहे? आमचे मार्गदर्शक आमचे हिरामन झोपळे. हा, तुम्ही तर युजर आहे 2-3 वर्षापासून. हो सर. द्राक्ष, कांदे. हो. बर, तुम्ही वळाले कधी इकडे आणि कसे वळाले? पण आता सहज युट्यूबवर सर्च केलं. अच्छा. हा, युट्यूबवर सर्च करता करता तुमचे जे व्हिडिओ असतात ते बघितले. बर. आणि त्यातून मी चला ठीक आहे, मला पूर्वीपासून थोडासा एक कीटकनाशक किंवा रासायनिकची थोडीशी कमी आहे. विषारी म्हणजे नको, विषारी आवड नको नाही. आहे आपल्याकडून तरी विषारी जाता अरे, कामा मग नाही. तुम्ही आधुनिक शेती करायची म्हटलं तिथं विषारी नाही शिवाय नाही शकत नाही, नाही होती. असं तुम्हाला वाटायला लागलं आता? होती पूर्वी होते का असा विश्वास? नाही नाही, हे बघा, सुरुवातीला हळूहळू कोणत्या एक गोष्टीने मी प्रयत्न केले. म्हणजे 2000 सालीला हे करायचा प्रयत्न केला मी. द्राक्ष बाग होती माझ्याकडे इकडे, त्याच्यावर हे म्हणजे विषमुक्त करण्याचा प्रयत्न केला. पण पाहिजे ते मला भेटत नव्हतं, रिस्पॉन्स भेटत नव्हता, पाहिजे ते भेटत नव्हतं. मग हळूहळू आता मग SCTचा तुमचे व्हिडिओ बघितले, SCT, आणि मग त्या SCT कडे आता फर्स्ट आपण याच्यात वळ आलो. आपण ह्या वर्षी 100% सगळ्या गोष्टीचा प्रयत्न करतोय. आपली भात शेती आहे ती पण SCT वर 100% केली. काय सांगता? हो. हो, सगळं वैदिक वगैरे वापरता की थोडं SCTच करताय सध्या? नाही, वैदिक आणि SCT दोन्ही पण चालू आहे. 100% वापरताय? 100%. का केमिकल थोडं मिक्स? नाही, केमिकल सोडून तुम्हाला आवडच नाहीये? केमिकलची इच्छाच नाहीये, ते वापरावं असं इच्छाच नाही त्याच्यामुळं. तुम्हाला केमिकल वापरायची इच्छाच नाही? नाही, बरं. ठीक आहे. मग मला एक सांगा, तुम्ही समजा आता हा तुमचा प्रयत्न चालू होता 2000 सालापासून की आपल्याला केमिकल पासून मुक्तच व्हायचं. होय सर. मग तुम्ही सुरुवात पहिलं वर्ष तुमचं वापरायचं कोणतं होतं? ही माझं का, हा. मी सुभाष पाळेकरांचं हे घेत होतो. असं ते हा, वापरत होते? ते हळूहळू. हा, पण मग किती त्याच्यात वर्ष वापरतो तुम्ही ते? आता 1-2-3 वर्ष वापरलं, त्याच्यानंतर परत थोडासा त्याचा काय अनुभव आला तुम्हाला? हा? त्याचा अनुभव काय होता? अनुभव तसे म्हटले तर एकदम 100% त्याच्यावर नव्हतो मी. 2-in-1 करत होतो. बर बर बर. मग तरी आता पण ही तुम्हाला पण- काय वाटलं की त्याचा अनुभव घेतल्यानंतर तुम्हाला नेमकी अडचणी कुठे आल्या होत्या त्यावेळेस? अडचणी ह्याच ड्रॉपिंगच्या होत्या सगळ्याच गोष्टी. एक अडचणी ज्या म्हणजे रोग, किडी, नायट्रोजन लेवल कंट्रोल नव्हती? नायट्रोजन लेवल. आता याच्यात नायट्रोजन हे बघा, पेरातलं जे अंतर आहे, हा, हे पेराचं अंतर पहिल्यांदा माझं कमी झालं. तुमच्या मागे बघा ना, हे सगळ्या गोष्टीचं हे का पेरातलं हे अंतर. सगळे म्हणजे पंजेच ना सगळे? हा, तेच नाही. सगळे पंजे आहे बघा तुम्ही. 2-3, 2-3, 4-5, 2-3, 4-5 काय आहे सगळं? म्हणजे झाड असं मौज म्हणजे खुलून आलंय असं वाटतंय. तुम्हाला जे काही नायट्रोजन लेवलची कंट्रोल पाहिजे होती किंवा थ्रिप्स किंवा सकिंग पेस्ट असेल ते हो, yes. कंट्रोल पाहिजे होतं. व्हेजिटेटिव्ह ग्रोथ जास्त होत होती, हा समस्या होती तेव्हा. हो, बरोबर. मग नंतर पुढे काय केलं? आता हे त्यावेळेस तुम्ही म्हटलं तुम्ही सुरुवात केली, हा. मग नंतर नाही, पुढे? त्याच्यावर मला सोल्युशनच नाही ना. हे क्रॉप गेलं त्याच्यानंतर दुसरं आलं. बरं. हा. मग त्याच्यावर सोल्युशनच सापडलं नव्हतं तुम्ही आजपर्यंत. पहिल्यांदा व्हिडिओ कधी पाहिला? मी साधारणतः 6-7-8 महिन्यापूर्वी व्हिडिओ पाहिले. आत्ताची गोष्ट आताचीच गोष्ट आहे. मी खूप जुना युजर आहे किंवा जुने बघितलं असं काही नाहीये. पण आपण कोणती गोष्ट प्रयोग करायचा आहे तर बरं. पटकन घेण्याची, बरोबर. पटकन ऍक्सेप्ट करण्याची सवय माझी. कोणतीही गोष्ट पटकन तुम्ही घेतो. तोपर्यंत बरेच अनुभव म्हणजे केमिकलचा अनुभव झाला, हो, सगळं जैविकचा अनुभव झाला, जैविकचा अनुभव, ऑर्गॅनिकचा झाला, मार्केटमधला अनेक कंपन्या वापरल्या. अनेक बायोलॉजिकल मध्ये केलं, ह्या गोष्टी केल्या, त्या गोष्टी केल्या. म्हणजे हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला नेमकी उणीव कशाची भासत होती तेव्हा? त्या सगळ्या तंत्रज्ञानामध्ये उणीव कशाची भासत होती? आणि तेच ना, सगळ्यात आता हे बघा, SCT वैदिककडे सगळ्या प्रकारचं अवेलेबल आहे. रोग किडींचं टेन्शन नाहीये. बरं. आतापर्यंत याच्यात 5 स्प्रे गेलेत. पोषणाचे जे असेल जे शेड्यूल प्रमाणे परंतु बाहेरचं काहीच नाही. बाहेरचं काहीच नाही. त्याच्यावरच रिलॅक्स आहे. ते गावकरी शेजारी तुमचे सगळे गावकरी आहेत ना? हो. सगळे असे ठरवून आणलेले असतात पाहुणे रावळेने गावकरीच सगळे. हा? नाही ना असं? बर बर बर. मला एक सांगा, की तुम्ही ही यांची शेती पहिल्यापासून पाहता, बरोबर आहे ना? मग तुम्हाला खरंच ते बोलताय आतापर्यंत की नाही मला माझं शोध संपला, आता काहीतरी सापडलं मला जे सापडत होतं ते खरं वाटतं का तुम्हाला? का बरं? मग कशावरून म्हणता तुम्ही? काही मला सांगाल का? कारण झाडाची पोत, हा, झाडाची पोत, परत झाडामध्ये जी रोग प्रतिकार क्षमता, अच्छा, हा, हे तर खूप आमच्यापेक्षा तरी यांच्याकडे आणि कसं आहे, आता हे जे पीक त्यांनी घेतलंय हा, हा. आता याच्यावरच दिसतंय ना.
अच्छा, मग तुम्हाला काय बदल दिसतंय ह्या पिकामध्ये? आता बदल म्हणजे आता त्याचं उत्पन्न वाढलेलं आहे. म्हणजे त्याचा लाग भरपूर आहे. हा, लागवड जास्त आहे आणि हा. उत्पन्न वाढलंय आणि कळी जाळण्याचं प्रमाण बी काहीच नाही. समजा बरोबर. 1% असेल. हा हा हा. तुम्ही काय केलं नेमकी याला 7 महिन्यापूर्वी काय करताय? जे आता याला हे क्रॉपच इथून मागं जे नाही केलं तुम्ही त्यातलं काय करताय ह्या सध्या काय करताय? सध्या फक्त SCT करतोय, दुसरं म्हणजे काहीच त्याच्यामध्ये केलं पहिला बेसल डोस कधी लागवड कधी केली याची? नाही. लागवड आहे 20 सप्टेंबरची. 20 सप्टेंबरची लागवड 20 आहे. सप्टेंबर 20 ऑक्टोबर 20 नोव्हेंबर म्हणजे जवळजवळ 2-2.25 महिने झाले. हा, 2 महिन्याचं झालंय. बरोबर आहे ना? 70 एक दिवस. अच्छा, मग तुम्ही तर 17 महिन्यापासून पाहताय ना म्हणे. वापर कधी पण सुरू केलाय तुम्ही? वापर याचा नाही हे आता पहिलं क्रॉप भातापासून वापरलंय? भाताचं पहिलं अच्छा. साधारणतः पहिलं भाताचं प्रयोग भात घेतला. काढलाय का आता? नाही, अजून आहे भात. आहे. बरं, भाताला काय वापरलं होतं? नाही, फक्त कृषी अमृत वापरलंय. बरं, आणि सॉइल चार्जर. हा. याला काय बेसल डोस टाकलं? याच्यावर आपलं जे कृषी अमृत आहे किती क्षेत्र आहे हे? हे 20 गुंठ्याचं 20 गुंठ्याचं आहे. 5 बॅगाचं यूज केलेलं. 5 बॅग कृषी अमृत. अजून काय टाकलं याला? रूट न्यूट्रियल पेस्ट क्लीनर 4 पण टाकले. चारी किती पण टाकले याला पाकिट? त्यांना 1800 ग्रॅम दिले. 3 किलो घेतले आपले. सॉरी, 3 पाकिट हा, घेतले. 3 बॅग. 1.8. बरं, 20 गुंठ्याला बरोबर आहे. म्हणजे प्रमाण तसं तुमच्या नेट शेडला थोडं जास्त घ्यायला जास्त पाहिजे, पाहिजे होतं. कारण याची भूक जास्त असते ना. म्हणजे तुम्ही जे म्हटले ना काही सुरुवातीला काही कळी गळाली वातावरणामुळे, ती वातावरणामुळे नाही गळाली, याची भूक जादा आहे ना. कसं आहे, तुम्ही मोठा हार्वेस्टर आणला तर मग तुमची पाठी बी मोठी पाहिजे. मोठा हार्वेस्टर आणला भाऊ आणि टोकरीवर त्याच्यामध्ये जर कंस टाकले तर ते बाहेरच उडतील सगळे. का बरोबर आहे की चुकी? तुम्ही हार्वेस्टरचं तोंड जर मोठं आणलं आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर टोकरी भरच कंस टाकली, मकाचे म्हणा, बाजरीचे म्हणा किंवा सोयाबीनची एवढीच पाठी टाकली तर दाणे खाली जातील का बाहेर उडतील? बरोबर आहे की नाही? असं आहे. तुम्ही जर मोठं जर खादाड पीक लावलं, त्यात पॉली हाऊस मध्ये लावलं किंवा नेट शेड मध्ये, त्याची भूक काय राहती? जादा राहती. मग त्याला तुम्ही मार्केटच्या लोकांसारखं खाऊ घालून चालेल का? नाही. तुम्ही 85चा ट्रॅक्टर आणला आणि 75चा आणला तर दोघांची पद्धत काय? डिझेल खायची वेगळी ना. बरोबर ना? हे कसं आहे, JCB तुम्ही याला जेवढं खाऊ घालाल तेवढं चालत होतो. मग त्याचं गंमत अशी आहे का तुम्ही त्या ठिकाणी 3-3 किलो जरी टाकलं असतं तरी याला कमीच आहे. हे तारा वाकविली, त्या तारा काय करील? मला सांगा, ही जर प्रत्येक जर काकडी तुमची जर मोठी झाली 150 ग्रॅमची 200 ग्रॅमची, ही तारा वाकणार नाही. हा मुद्दा आहे की आपण कमी पडतो, माती कमी पडत नाही, झाडही कमी पडत. शास्त्रज्ञांनी जे शोध लावले ते खादाडच त्यांनी व्हरायटी तयार केल्या, देणाऱ्या तयार केल्या, बरोबर की नाही? परंतु तुम्ही मध्ये टाका ना, त्याच्यामध्ये गिरणगंज फास्ट तुमचं दाणे खाती, पीठगंज रपा खाली देती, पण दाणे टाका ना वर. तुम्ही दाणे जर 1 पायली टाकले 2 पायलीचं पीठ निघाल का खाली? हे मशीन आहे. व्हरायटी म्हणजे काय आहे? मशीन आहे. आणि खरे दाणे कुठे आहे? खाली. कोणते? तुम्ही जे टाकलं कृषी अमृत, रूट न्यूट्री, हे दाणे टाकले तर पीठ वर येईल, तर भाकरी चपाती तयार होते. तुम्ही म्हणले मी 1 पायली टाकतो, नाही का 1 पायलीची ऐपत आहे तर 2 पायली पीठ मिळणार नाही. म्हणजे मिळालं तर तो भरून देईल साईडचं सगळं गिरणीवाला. बरोबर आहे की नाही? म्हणजे देते ते बी काय करते, भेसळ करून देते. म्हणून कधी पण आहे ना, एक लक्षात ठेवायचं, जे आतमध्ये जाते ना तेच बाहेर येते. तुम्ही 1 ऊस टाकला तर 1च ऊसाचा रस बाहेर येईल, 4 ऊसाचा येईल सारख्यामधून? नाही. तसंच आहे. मग झाडाच्या मध्ये शेतकऱ्यांचं गणित कुठं चुकतं? शेतकरी व्हरायटी भारी पाहतो एकदम. दुकानदाराला काय विचारतो? हो भारी व्हरायटी द्या. कोणती भारी? माझी व्हरायटी म्हणजे काय हो काका? जी उत्पन्न काय देती? अरे पण उत्पन्न जास्त देणारी व्हरायटी मिळेल तुला, पण तुला खाऊ घालायची हत्ती घेशील तू, तुला पोसायची ऐपत आहे का? बरोबर आहे की नाही? म्हणजे व्हरायटी म्हणजे आहे हत्ती, पोसायची ऐपत ठेवायची. मग जर पोसायची ऐपत असेल ना तर तुमच्या घरी बैल बी तेवढं काम करेल, तर ते पोसायची तयारी ठेवा. होईल की नाही? आज बैलाची किंमत बी काय काय लोकांची 2-2 लाख रुपये ना, आहे का नाही? तेवढी हातीची बी नाही ना. खरं की नाही? मग तो मुद्दा आहे. तर मग आता तुम्ही याला बेसल डोस टाकला, RNPH दिला, किती? 1च टाकलाय.
नाही तसे आता कंटिन्यू date झालं. झालेलं आहे. Second. ठेवला अजून गेलेला दिलेलं नाही. फक्त बरोबर आहे की नाही? थांबले, कसा हे जे- द्यायचा काय द्यायचा म्हणून. तेच आता हे जे पिवळं पडलंय ना थोडंफार हे बघा हे वरती थोडंसं नॉर्मल पिवळं पडतंय बघ मध्ये किंवा हे पिवळं पडलंय ह्याचं कारण काय त्याचे खालचे पानं आहे ना खालचे पानं बऱ्यापैकी बघा अशी पिवळे पडले काय त्याचं कारण काय माहिती का ह्याच्यामध्ये जी ताकद आहे ते कोण उड राहिलं हे बाळ उड राहिलं मग त्यांना पोहोचायला ताकद लागते पण तुमची आतापर्यंतची ताकद होती ती पेट्रोल संपलं गाडी आता घाटात आली बरोबर आहे ना म्हणजे त्या याच्या बेडमध्ये जर तुमचा जर पुढचा बेसल डोस वेळेवर जर गेला टाकायचं कसं फार सोपं आहे ते समजा तुम्ही म्हटले हा पेपर हा पेपर आहे समजा हा ते पेपर राईट तुम्ही उचकून बी टाकू शकता हा किंवा किंवा याच्यात तुम्ही हे जे हात आहे ना याच्यामध्ये हात घाला ना हा हा किंवा मूठ भरली अशी मूठ भरली आणि इथं अशी टाकली परत अर्धी मूठ भरली आणि इकडून अशी टाकली अशी टाकली बरोबर आहे ना इकडून अर्धी मूठ टाकून द्यायचं बाहेर तयार करायचं आणि टाकून द्यायचं आणि वरून काय करायचं एनर्जी बुस्टर सॉइल ड्रेंचिंग करून घ्यायचं नोझल नोजलने देऊ हा ठीक. म्हणजे एकदा तुमचं ड्रेंचिंग झालं हा. भातावर वरण पडलं तर मग गाडी चालू आहे की नाही असं एकदम खेळ आहे सोपा आणि मग फवारण्या वगैरे ज्या आहे तुम्ही ज्या केल्या त्याच्यामध्ये कुठल्या फवारण्या झाल्या फवारणी आपण जे शेड्यूलचे जी Okay. होती ते मग त्याच्यामध्ये काय काय झालं क्रॉप चार्जर वगैरे झालं Crop charger त्याच्यानंतर डिसीज फायटर झाली हो असेल. डिसीज फायटर सांगितलं ते दिलं. मग हे सगळं ज्यावेळेस तुमचं झालं सगळं तर तुम्हाला आता जे क्रॉपची क्वालिटी आहे ती क्वालिटी बघून किंवा तुम्ही काकडी खाल्ली असेल ना हो खाल्ली. ती खाऊन वगैरे बघून काय वाटतंय एकंदरीत नाही टेस्ट मध्ये तर खूप फरक हा? आहे टेस्ट मध्ये खूप फरक आहे ना तुम्ही खाल्ली कोणी हो, खाल्ली. अरे वा उद्घाटन बरं झालं वा हा अच्छा त्याच्यामुळे चेहऱ्यावर आनंद आहे काय हा बरं मला एक सांगा काकडी त्यांची पिकू राहिली आनंद तुम्हाला का बरं झालाय टेस्ट आली ना मस्त इकडच्या पेक्षा याला टेस्ट वेगळी आली हा हो बरोबर आहे खरं आहे का हा हे बा पटकन मोजते हा सुगंध आहे हो वेगळी हो काकडी तुमची खरंच वेगळी आहे सुगंध फार मस्त आहे सुगंध मस्त म्हणजे चवीला पण छान असणार हे कोण तुम्ही पण गावकरीच का हे गावकरी आणि आपले गाईला हे करत मिल्क Milk charger वापरता? हो हो हा त्याच्यामुळे पहिलं कधीपासून वापरता हो? आता म्हणजे 8 महिने झाले रिसर्च आम्ही नवीन आहोत अच्छा बरं तुम्ही आता वापरता किती महिन्यापासून आता 8 महिने झाले आता 8 महिने झाले आता 8 महिने थोडे राहतात 8 महिन्यामध्ये बाळ होतं 240 दिवस का होतं ना 8 महिन्यामध्ये बाळ होतं मग गाईला मला सांगा तुम्ही 8 महिने वापरता म्हणजे तुम्ही किती गायांना वापरता काय किती प्रमाण वापरता काय माझ्याकडे अनुभव 2च गायी हा पण मी ते गाईचं शेण पातळ यायचं बर तर मग जर्सी आहे गावठी जर्सी बर हा एचएफ आहे आईचे प्या हॉस्टेल तर हा तर मग व्हिडिओ बघितले तुमचे बर असे त्यांनी बघितले तसे मी पण बघितले बर म्हटलं चला सरांचं काहीतरी बघूया मग मी पहिल्यांदा गेलो इथं कुठंतरी आहे का शोधलं तर मग या ठिकाणी वणीला होतं ते. बर पहिल्यांदा मी दिंडोरीला बघितलं बर म्हटलं कुठून तरी अवेलेबल येऊ दे, हा. मग मला ग्रुपला पण ऍड करून बरं, घेतलं मी बरं. डायरेक्ट कंपनीशी कॉन्टॅक्ट केला बरोबर माझी सवय अशी आहे की कंपनी वगैरे कोणी पण डायरेक्ट फोन करून बरं बघायचं चांगलंय कंपनीला फोन केला तर त्यांनी बोलले की वणीला आहे म्हणून हा हा मग यांच्याकडे गेलो पहिल्यांदा 1 किलो मिसेसला घेऊन गेलो 1 किलो बरं. घेऊन आलो नंतर डायरेक्ट 5 किलोची बादली आणली अच्छा ती आता चालू आहे तिला काय एकंदरीत तुमचा अनुभव काय खूप सुंदर आहे रिझल्ट तो चांगले सांगा ना रिझल्ट म्हणजे असे आहे की ते आपलं एक चमनप्राशच आहे ओह, बर चमनप्राश म्हणजे असं का गायी आहे ना रवंत चांगली करते ओके रवंत केल्यामुळे तुमचं दुधात पण चांगलं फरक पडतो फरक पडतो साहजिकच आहे ना गिरणी चांगली झाली मी पीठ चांगलं येतं आणि पहिलं असं होतं की जेव्हा मी गाय आणली होती एकाकडनं ती आपण गोठ्यावाल्याकडनं एकाकडनं ओके, घेतली हा. आणि त्यांनी अशी आणली की ती मेली असं समजायचं एवढ्या परिस्थितीत आणली बापरे मग आणल्यानंतर आपण तिला थोडं खाऊ पिऊ घातलं नंतरून हे Milk charger मिल्क चार्जर चालू केलं ते गाभण काळात आपण बर, दिलं बर, बर. तर तिचं काच वगैरे एकदम छान जबरदस्त झाली. हो छान आणि त्याच्यानंतर मग आपण ते कंटिन्यू चालू केलं 100 ग्रॅम सांगितलं होतं 100 ग्रॅम आपण बर अरे वा दिलं त्याच्यानंतर मी काय केलं म्हटलं बघूया तिचं शेण पातळ आहे का घट्ट आहे ते आपण थोडस याच्यावरती हे करूया तर पहिल्यांदा ती रवंत चांगली करायला लागली त्याच्यामुळे शेण घट्ट आलं हा घट्ट आल्यामुळे नाही का ती एकदम शांत राहायला लागली हा हा म्हणजे जे खाण्याचं जे हे आहे ना हा ते म्हणजे कमी प्रमाणात आणि
व्यवस्थित पद्धतीने खायला वगैरे लागली. माझा तुम्हाला आर्थिक फायदा काय होतो? तुम्ही तिला खर्च करता दररोज 40-50 रुपये, हा. मग काय फायदा होतो आर्थिक? आपलं जे चारा टाकतोय हा. ना तो व्यवस्थित पचन झाल्यामुळे गाईला त्रास कमी होतो. पहिलं त्या गाईला गोचिड खूप होती. अच्छा, गोचिड गायब. आता गोचिड म्हणजे आता तुम्ही गाईला असं नुसतं चिमकलं तरी रक्त निघेल अशी पद्धत आहे एकदम गाईची. हो. भरेल एकदम ताजी भरेल एकदम. बरं. आणि दुधाच्या क्वालिटी मध्ये वगैरे हो फरक आहे. फरक झाला? हो फरक झाला. त्याच्यानंतर तुम्हाला त्या गाईचं ते समजा आरोग्य आहे नियमित आजारी आता पडणं म्हणजे वगैरे? डॉक्टर नाहीच असं म्हटलं तरी. आता फक्त भरायला बोलवलं होतं. 3 महिन्यानंतर गाप केली आपली गाय. बर. आता भरायलाच बोलवलं होतं. बाकी काहीच नाही? बाकी काहीच नाही. ओके. हे रेग्युलर चालू ठेवण्यामध्ये तुम्हाला काय इंटरेस्ट? रेग्युलर म्हणजे बाकीचा खर्च होत नाही ना, तो आपण इकडे बघायचा. बरं. कारण जो आपला याला जातो कशाला दवाखान्याला जातो ना तो आपण इकडे भरून निघतो ना. लोक म्हणता, काही लोक म्हणता हो परवडत नाही असं मी भरपूर आहे बघितलं त्याचे पण. तुम्ही कसं काय पडत तुम्हाला? परवडतं म्हणजे आपण जर तिला हेल्दी ठेवलं तर आपल्याला ते हेल्दी ठेवलं. एक दिवस आपला तरी येणार हा विचार करूनच आपण तिच्यावरती प्रयोग करतोय ना. बरोबर आहे, आणि बरोबर तिचे वेत वाढले म्हणजे आपल्यालाच फायदा होणार लोक ना. काय करतो माहिती का? म्हणजे ज्या लोकांचं म्हणणं आहे किंवा ज्यांचा वापर अर्धवट आहे, मला सांगा का हो, समजा आंब्याचं झाड आहे, तुम्ही 3 वर्ष लावलं आणि 3 वर्षांनी उपटून टाकलं म्हणजे हे परवडत नाही राव आंब्याच्या. आणि ते कमीत कमी 5-6 वर्षाचं होऊन द्यायला पाहिजे ना, त्याला फळं कधी येतील? 5-6 वर्ष. हा, तुम्ही केळी लावली, तिला 6व्या महिन्यामध्ये केळीचा घड येतो, बरोबर आहे की नाही? तुम्ही 5व्या महिन्यात म्हणले हे काहीच येत नाही, परवडत नाही, 5 महिने खर्च करून झाला, काहीच नाही, रुपयाने हातात, चालेल का? एका वेळेस सर काय झालं की गाय घाबरली आपली. बर जेव्हा जणल्यानंतर हा. ती 8-1 दिवसाची झाल्यानंतर घाबरली. बर तर मला असं वाटलं गाईला प्रॉब्लेम काय बर झाला. बर ती गोट्यामध्ये इकडून तिकडे इकडे तिकडे म्हणजे पूर्ण चिखलच करून बर टाकलं. बर बर हा मग आता काय करावं म्हटलं. परत मग मिल्क चार्जर घेतलं. हा मी कांडीमध्ये ते मिक्स केलं हा आणि परत खाऊ घातलं. हा फुल गाय अशी एकदम हिट होऊन गेली होती. बर. म्हणजे ताप कसा येतो बर असं. बर 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 मग रात्रभर मला टेन्शनच आलं म्हटलं. पण मिल्क चार्जर तिने पूर्ण संपवलं. बर संपवल्यानंतर नंतरून तिला बाहेर काढलं. हा बाहेर हवेत बांधल्यानंतर एकदम शांत झाली. हा. म्हणजे बिथरल्यानंतर असं वाटत होतं की काहीतरी हिला 100% भयंकर झाली. काहीतरी होणार. तर मग तिला त्या गोठ्यातून बाहेर काढल्यानंतर एकदम शांत झाली. हा. आणि तिचं रवंत सकाळपर्यंत एकदम क्लिअर चालू होतं. म्हणजे तुम्हाला एकंदरीत समस्येच्या वेळेस सुद्धा त्याचा फायदा झाला. हो फायदा. ओके. म्हणजे रेग्युलर तुमच्या जे डोक्यात ताप असतो की बाबा आजारी पडले किंवा हे झालं किंवा ते झालं, दूधच खराब झालं, शेणच पातळ झालं, गोचिरच झाली, हे सगळ्या समस्या तुमच्या काय म्हणजे तुम्ही बिंदास झाले आता. ज्याच्या गाय पाळलाय का तो शेतकरी ना कायमच्या दावणीला बांधेल राहतो. लग्नाला जायला नको, कुठे दहाव्याला जायला नको, कुठे कार्यक्रमाला जायला नको, सारख्या डोक्यात गाई दिसते पुढे. खरंय खोटं? खरे खरे. आणि त्याच्या डोक्यात गाई आणि त्याची कायमची घाई. कायम नाही बुवा ते घरी गाय पालकुंडी गाय कुंडी कायमचा डायलॉग त्याचा. म्हणजे तो टेन्शन मधून शेतकरी काय होतो, मुक्त होतो. आणि गाई जरा शांत पण होती. हो शांत. कुणी पण तिला दूध काढू शकते, पिळू हो, शकतं. व्यवस्थित शांत. ओके, व्हेरी गुड. म्हणजे तुम्हाला एकंदरीत बरं वाटलं भाऊ. तुम्ही काकडी खाल्ली पाठीमागे गुपचूप गुपचूप काय सांगा मागे सांगा आता परत आपल्या विषयावर खाल्ली ना पुढे या ना, पुढे का आहे का बरोबर? सांगा सांगा. संपवते का? या बाहेर सांगा, पुढे सांगा. आला. कशी- हा गोड आहे? म्हणजे तिची चव नाही. गाव किती किलो साखर टाकली? खरं सांगा, खोटं बोलू नका. किती किलो साखर टाकली तुम्ही ड्रिप मधून? आता मागच्या वेळेस बघ ती काय? काकडी खाल्ली होती तुम्ही आणि आताच्या का तिच्यात लय फरक आहे. आता ही म्हणजे मागे बियाणी लावली होती का? हो अच्छा, हा खरंच पडल्यास मी यांनी पूर्वी लावली असेल ना, हा. मग तेव्हा खाल्ली होती, हो काढली. आता पण खाल्ली. म्हणजे मग आताही म्हणजे त्याच्यामध्ये काय फरक? आता तवाची म्हणजे थोडीशी खायला नाही का थोडीशी हे लागत होती पण आता चिकट आणि हा, थोडीशी हो, कडू. कडू लागत होती. आता? पण आताची एकदम बारीक काकडी, एकदम म्हणजे आपली साधी काकडी लागत आहे ना, या काकडी सारखी लागते, अरे वा, एकदम बारीक चविष्ट. वाळकासारखी लागत ती. हा. हो, वाळी का ना, वाळू कम्प्लीट वाळकासारखी लागत ती. किती पण खायला माणूस. हो किती बी खायची हा? काही बरोबर आहे. आणि पहिली पहिली थोडीशी बस. खायला थोडीशी ह्या लागत होती हा? त्यामुळं तोंडच माहिती नको आता बस. हा. आलं का पहिली? खरंच खाल्लेली सॉफ्ट आहे, सॉफ्ट आहे खूप. हो. एकदम बारीक. मार्केटला नेली का नाही? हा गेली बर काय रेट आता तिथं काय त्यांना ती डोळ्याने घेणार आहे आणि डोळ्याने खाणार आहे. दुसऱ्या वेळेस तुम्ही जाल, दुसऱ्या वेळेस जेव्हा तुम्ही 2-3 वेळेस जा ना त्याच्याकडं, त्यांना समोरचे घेणारे फोन करतील, अरे ही काकडी कोणाची, तेव्हा तुम्हाला अनुभव येईल. काकडी तुमच्या आपलातूनच आहे, खरंच बेस्ट आहे. कलर बिलर शायनिंग मस्त एकदम. बर, म्हणजे काकडीची क्वालिटी चांगली आहे. शेतकऱ्याला समाधान,
आहे. तर ग्राहकाला समाधान. मला सांगा, तुमच्या घरी तुम्हाला खाताना जर आवडली तर ग्राहकाला पण काय होणार आहे? आवडणार. तुम्हालाच आवडत नसेल तर पण पैसे तर घेणार ना तुम्ही. पैसे तर घेणारच. देणार नाही ना. जेवढे भेटते तेवढे डबल नाही घेणार तो. म्हणजे जो माणूस मग काय म्हणणार का मला 2 किलो दे, तो माणूस पावशेर भागून येणार. म्हणजे इथं शेतकऱ्याची बेइज्जती होती आणि इथं शेतकऱ्याला परवडत नाही. खरे खोटे. उत्पादन जास्त निघून श्रीमंत होऊ शकत नाही शेतकरी. उत्पादनाची क्वालिटी सुधारली पाहिजे. काय वाटतं तुम्हाला? तुम्ही बाजारामध्ये 10 ग्रॅम सोनं घेऊन गेले आणि 1 टन लोखंड घेऊन गेले तर सोन्याची किंमत 10 ग्रॅमची जास्त आहे. हा जर रिकामा झालाय भाऊ, रिकामाने थांब खिशात एवढा ट्रक भरले लोखंडाचा, त्याच्यापेक्षा माझा खिसा भारी. बोल, आहे का नाही? मग याला गुणवत्ता असं म्हणतात. काय म्हणतात? ही शेती जर केली अशी, शेतकरी काय गरीब राहिलो? तुम्ही जर लोखंड पिकवायचं, सोन्याचे पैसे घे. सोन्या एक दिवस पळून जाणार पैसे घेऊन. खरे खोटे. हा, छान आहे. म्हणजे तुमची काकडी चांगली आली आहे, तळापासून वरपर्यंत लाग आहे. फक्त तुम्ही थोडा बेसल डोस पहिला थोडा मोठा पाहिजे होता आणि आताचा बेसल डोस सुद्धा तुमचा काय पाहिजे होता? लवकर जायला पाहिजे होता. मला सांगा, तुम्हाला जर मिळणार आहे गॅरंटेड पीठ मिळणार आहे तर दाणे टाकायला प्रॉब्लेम काय? प्रॉब्लेम तर काहीच नाही. बरोबर नाही. पण तुमचा प्रॉब्लेम काय माहिती का? केमिकलचा असे दाणे तर टाकीतो आपण, पण वर पीठच येत नाही. दाणे जाते पुढे मधल्यामध्ये. गिरणीमध्ये दाणे टाकतो पण खाली पाहिलं गेलं पीठच येत नाही. असं होतं ना. समजा तुम्ही पिकाला खाली खतं टाकले, बेसल डोस टाकला, गोण्या टाकल्या, वर काहीच नाही येत, जळून जातं डायरेक्ट. जळून जाते नाही तर पूर्ण गिरणच जळून जाती. असे दाणे टाकीच्या का गिरणीचा धूर होतो. सांगा मग तिथं तुम्हाला काय मिळणार आहे? आणि आपले दाणे असे का ते त्याचं पीठच होतं, ते पूर्णपणे लागू होता. बरोबर आहे की नाही? आणि म्हणून गिरणीमध्ये असंच दाणे टाकले पाहिजे का ते जातेने भराडले पाहिजे, दाणे भराडले पाहिजे. आत्ताच्या केमिकलच्या शेतीमध्ये ती जाते भरतात. जाते म्हणजे झाड, त्याची मुळं, त्याची पानं, त्याची फांद्या हे भरडत आहे. तुम्ही पहिलं मिनरल मिक्सर वापरत होते गाईला, हा, तेव्हा गाईचं शरीर भरडायचं. आता त्या गाईचं शरीर भरडत नाही, आता ते अन्न भरडत. बरोबर की नाही? तसं तुम्ही जर कुठले जर समजा लोखंडाचे पोलादाचे दाणे आणले ते तुम्ही जर गिरणीत टाकले तर गिरणीचं जातं काय होणार? खराब होणार सगळं. त्याचं चरे पाडणार, भरडून जाणार. ते भरडायचं काय? आपल्याला दाणे, आणि भरडलं काय? गिरणच भरून काढली. तसं आहे आजची शेती भरून निघू राहिली. कशामुळे? तिच्यामध्ये जे नाही पाहिजे ते आम्ही टाकतो. खरे खोटे? बरोबर. हे केमिकल शेती करणार आणि हे समजून घेतलं. पण काही जण काय म्हणतात, साहेब आम्ही 10 वर्षापासून करतो, तुझा पोरगा करणार नाही याची गॅरंटी मी देतो. खरे खोटे? तिथपर्यंत टिकले तर पाहिजेच. हा, आहे की नाही? आता आम्ही दिंडोरीमध्ये एक मोठ्या शेतकऱ्याला भेटून आलो, 10 एकर द्राक्ष येते. किती? हा, आणि म्हणे सर हे आम्ही फार वर्षापासून सगळं करतो, तुम्ही सांगता ते सगळं. पण आता जर परिस्थिती पाहिली, ती जमीन विकायला निघाली. जर मला सांगा 10 एकर शेती, द्राक्षावाडी शेती आहे, तो जर जमीन विकत असेल तर आपल्याला त्याला काहीच विचारायची गरज नाही की तू शेती कशी घेतो. काय म्हणणे तुमचं? शेतकरी आज शेती वैतागून शेती विकायला निघालाय का नाही? खरं सांगा, निघालाय का नाही? आणि पोराला काय म्हणतो, भाऊ हे शेतीचे 50 लाख घे आणि तू काहीतरी बिझनेस कर. माझं आयुष्य गेलं, मला सध्या घर बांधता आलं. ही दयनीय अवस्था शेतीमुळं नाहीये. आज जागतिक मृदा दिन आहे. म्हणजे काय? माती वाचवा हा दिवस आहे. आम्हाला माती वाचवायची गरज का पडली? कारण आम्ही ती नासवली. बरोबर आहे? चूक आहे? जी गोष्ट तुम्ही नासविते ना ती वाचवावं लागत. बरोबर आहे की नाही? आता आपण आपल्या सगळ्या पूर्वजांनी, साधू संतांनी, सगळ्यांनी, ऋषीमुनींनी, योगींनी सगळ्यांनी सांगितलं पोरांनो ब्रह्मचर्य पाळा, तुमचं तारुण्य वाचवा. कारण तारुण्य वाचवलं तर तुमचा अभ्यास होईल, तर तुम्ही काहीतरी बनाल. आणि तुम्ही तारुण्य जर तरुणपणीच वाया घालवलं तर तुमचे पोरं बी स्ट्रॉंग होणार नाही आणि तुमच्या जीवनामध्ये करिअर बी होणार. तसं आहे, मातीचं तारुण्य वाचवलं पाहिजे. मातीला तुम्ही सुपीक ठेवलं पाहिजे, स्वस्थ ठेवलं पाहिजे, तरच आपल्या पुढच्या पिढ्यांना काय भविष्य. आता ही काय मातीच आहे ना, सुपीक झालेली माती सुपीक काकडीमध्ये आहे. खरं खोटं? जर माती नापीक असेल तर काकडी बी कशी येणार?
का हो पाटील? एका काकडीत गेम ओव्हर. आता एवढ्याच अजून द्या, काय खातो काय अडचण नाही. शेतीचे बदल जर केला तुम्ही, जो थोडासा केला, किती खर्च झाला 20 गुंठ्याला आतापर्यंत? 15-20 हजार रुपयाचा खर्च झाला एका गुंठ्याला हो. 1000. बरोबर आहे. केमिकलचा किती होता तुमचा? केमिकल याच्यापेक्षा थोडासा जास्त खर्च व्हायचा. बरोबर आहे की नाही? मी म्हणतो एवढा का होईना, पण उत्पन्न असं होतं का? उत्पन्नात अजून मी ताले ज्यावेळेस पूर्ण सेटिंग म्हणतो आपण त्याला, सेटिंग म्हणतो आपण त्याला. या अशा प्रकारचं बंचेस मध्ये सेटिंग, अशा प्रकारची क्वालिटी, अशी चव, असं शायनिंग, शायनिंग गॅप ह्या तर सगळ्यात म्हणजे पिकात बदलच झाला. बरोबर आहे की नाही? मग आपण तेच म्हणतो ना. आणि अपेक्षाच ती होती ना इकडे वळायची का कुठेतरी बदल झाला पाहिजे. ओके, हा, इथपर्यंत ओके. अजून ज्यावेळेस सगळं पूर्ण ओव्हरऑल करू. पण अभ्यास पूर्ण करताना तुम्ही एक लक्षात ठेवायचं का वैदिक मध्ये तुम्ही 100% वैदिक वळाले पाहिजे. 100% वैदिक म्हणजे काय? पहिलं म्हणजे RNPH चा बेसल डोस जो तुम्ही टाकला, चांगली गोष्ट आहे. तुम्ही अजून दुसरी गोष्ट गोअमृत पैदा करायला पाहिजे. समजा हे वापरतात ना 17 महिन्यापासून, यांचं शेत तुम्ही कोणत्याही किमतीमध्ये विकत घ्या, यांचं शेत, आणि तुम्ही त्या बेसल डोस मध्ये टाका, मिक्स करू बघा, टाका. किती आणायचं तुम्हाला? लय नाही आणायचं, 2 बैलगाड्या आणा. एका बैलगाडीमध्ये किती बसतो? 400 किलो ना? 400 किलो. 400 किलो ना? 400 किलो म्हणजे किती? साधारणतः एक 8 बॅग. किती बॅगा? 8 बॅगा. 8 बॅगा, बरोबर आहे ना? 8 बॅगा बनवणार ना, काय अवघड आहे तुम्हाला? त्यांना द्यायला काय अवघड नाही. त्यांना पैसे देऊन टाकायचे, काय तुम्हाला द्यायचे ते 2 रुपये 3 रुपये किलो देऊन टाकायचे, आणि या गोण्यांमध्ये मिक्स करायच्या आपल्या कृषी अमृतच्या. त्याच्यामध्ये हे RNPH मिक्स करायचं. तुम्ही 66% येणार. आणि अमृत जल रेग्युलर वापरायचं. अमृत जल शिवाय पाणी नाही द्यायचं, ड्रिंचिंग. अमृत जल शिवाय फवारा नाही करायचा. एवढं नित्य नियम पाळा. आणि काहीच नसेल तरी अमृत जलचं एक फवारा मारून टाकायचा. म्हणजे अमृत जलचं पाणी तयार करायचं आणि त्याचा एक फवारा मारून टाकायचा. मग बघा तुम्ही पानं कशी होईल तुमची. हा, डायरेक्ट सुपासारखेच. हा, शेवटी फॅक्टरी जेवढी मोठी तेवढं मोठं गोडाऊन. बघा, बरोबर आहे की नाही? तिथे कांदे लावायचे अर्धा एकर आणि चाळी मोका 4-5 एकरच्या करायच्या. अंगापेक्षा बोंगाच मारतो आहे की नाही? हा, मग आपल्याला काय मोठं पाहिजे? फॅक्टरी. म्हणून खाली ताकद द्या, खाली भरपूर खाऊ घाला. असं म्हणजे शेवटी बघा तुम्हाला मिळणारच आहे ना, वर मिळणारच आहे तुम्हाला. बरोबर, असं विषय तो. म्हणजे अशा पद्धतीने जा तुम्ही. म्हणजे 100% एसिडी वैदिक वापरा. RNPH चा बेसल डोस, त्याच्यानंतर गोअमृत, आणि तिसरं अमृत. म्हणजे अमृत RNPH नी काय होणार? तुमची जी झाड आहे ते सक्षम होणार. गोअमृतनी तुमची माती सक्षम होणार. आणि अमृत जलनी तुमचं पाणी सक्षम होणार. 3 अंग आहे, माती, पीक आणि पाणी. या तिघांना तुम्ही जर समृद्ध केलं, स्वच्छ केलं, ताकदवर केलं, तर तुम्हाला घरात आरामशीर शेती होणार. काय बघायची गरज नाही. कुठे काही गळणार नाही, गुळणार नाही, सडणार नाही, सुटणार नाही. मग आज जे काही तुमचं थोडंफार आहे ते केमिकलचे, पूर्वीचे तुमच्या मातीमधलं केमिकल, पाण्यातलं केमिकल, हे तुम्हाला थोडं त्रास देते. बाकी दुसरं काहीच नाही. शेवटी गण तुम्ही पायंडल नाही मारते केमिकलचा, पण माग मारेल ना. तू पायंडलची ताकद संपेपर्यंत सायकल पुढे जाणारच. तुम्ही म्हणते सर मी तर पायंडल बंद केलाय, 2 महिने झाले, 6 महिने झाले, केमिकलचा पायंडल बंद केलाय, पण त्यात पायंडलची ताकद अजून शिल्लक आहे. बरोबर आहे की नाही? तुम्ही पंप गंज होऊन काढला तणनाशकाचा, पण तरी पण त्याच्यामध्ये तणनाशकाचा अंश राहतो का नाही? तुम्ही तणनाशक पंप पोराला धुवायला लावा आणि दुसऱ्या पिकाला फवारा मारायला की त्याच्यावर साईड इफेक्ट होतो ना. तुम्ही म्हणजे आम्ही टाकेल बी नाही तणनाशक, मग आलं म्हणून. तसं याच्यामध्ये रेसिड्यू आहे, त्याला रेसिड्यू असं म्हणतात. तो रेसिड्यू संपला एकदा की तुमची शेती कशी होणार? एकदम सुंदर. पुढच्या पिकापासून एकच नंबर होणार. आणखी फक्त तुम्ही काय करायचं? सातत्य आणि ताकद टिकून ठेवा. त्याची भूक जेवढी तेवढी त्याला खाऊ घाला. 30 लिटरची गाय आणली आणि तिला तुम्ही 10 लिटरच्या गाय एवढंच खायला टाकलं, आराम तिला प्रश्न परत. हा, JCB आणला आणि ट्रॅक्टरवर डिझेल टाकलं, तो बंद पडेल लवकर. सुरुवातच आता ही नव्यानी आहे त्याच्यामुळं हे नाही घेत तुम्हाला समाधान आहे, पण समाधानी आहे. पण मी समाधानी नाही का? तुमच्याकडं माती बलवान करून, पीक पैलवान करून तुम्ही धनवान झाले पाहिजेत, तेव्हा मी समाधानी आहे की नाही? आता काकडी खाऊन
जो ग्राहक आहे तो काय होणार आहे? बरोबर समान त्याला आरोग्य मिळणार आहे ना, बरोबर तुम्हाला पैसे मिळणार आहे आणि मातीला पोषण मिळणार आहे आणि मला समाधान मिळणार आहे. राम सरांचा स्वार्थ काय? का माती सुपीक झाली पाहिजे आणि ग्राहक आरोग्यवान झाला पाहिजे आणि शेतकरी धनवान झाला पाहिजे. काय माहिती तुमचं? मग एवढं जर झालं तर आपण जे कार्य करतो त्याचं काय मिळणार आपल्याला? सुख मिळणार. तुम्ही इथे वर दिवीला सगळी दुनिया येते, सगळं तुम्ही जाता, सगळं भारत महाराष्ट्र उलटतो इथे. हा आता नवरात्री बरोबर आहे की नाही? पण गर्दी मावत नव्हती. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, एवढी गर्दी का बरे हो? कारण ती देवी देती. देवी का गर्दी कशामुळे? देवी आशीर्वाद देते, देवी कल्याण करते, देवी संरक्षण करते. बरोबर आहे ना? मग शेतकरी काय करतो? शेतकरी पण देवच आहे ना, देवच आहे, तो देतो. देतोच ना. फक्त देताना देवी अमृत देती आणि शेतकऱ्याच्या हातून चुकून विष जात. तेवढं शेतकऱ्यांनी टाळलं. बरं, विष नाही जरी दिलं तरी तो निकस अन्न देतो, ते सुद्धा घातक आहे ना. एखाद्या पेट्रोलवाल्याने तुम्हाला पेट्रोल दिलं पण ते पेट्रोलने ॲव्हरेजच नाही दिलं, गंज भेसळ नाही त्याच्याकडं, पण ते पेट्रोलने ॲव्हरेजच नाही दिलं, तुम्हाला चालेल का? ते भ्रष्टाचारच आहे ना. तसं निकस अन्न देणं ग्राहकाला ते सुद्धा काय आहे? भ्रष्टाचार. आणि तेवढं जर तुम्ही टाळलं, त्या शेतकऱ्याने जर भाज्या खाल्ल्या, फळं खाली, का हो तुमचं दूध खाल्लं आणि त्याला जर आजारच नाही आला ग्राहकाला तुमच्या शहरातल्या, की तुमच्याकडूनच खाईल, तो म्हणा रे भाज्या खा, फळं खा, दूध खा, निरोगी राहा. पण तुमच्या भाज्या खाऊन त्यांची जर घशी बसायला लागली, ते काय म्हणते, भाऊ मापात खाय, मापात खाय. खरं का खोटं? आणि या मापामुळे शेतकऱ्याला माप लागलं. खरे खोटे? मग तुम्ही जर ग्राहकाच्या खाण्याचं माप जर बंद करून टाकलं आणि त्यांनी बेमाप खायला सुरुवात केली. लहानपणी आपण किती फळं खायचो? काका तुम्ही आठवा, त्या काकांना विचारा, टमाटे हे काकड्या किती खायचो आपण, रानमेवा सगळं. काय माप होतं का त्याला? जेवायचोच नाही. खरं खोटं? हा, आता आपण पोरांना हे मापात खाय, मी तुला ताप येईल. हा का डॉक्टरची भरती म्हणतो का नाही आपण? म्हणजे आपलाच भाज्या असून, आपलंच सगळं घरचं असून सुद्धा आपण आपल्या पोरांना खाऊ देत. एवढे बघितलं आता आपलं स्वतःला खाता आलं पाहिजे. गिरायक शेतातून आपण नाही, लोक वासना झाली पाहिजे आपली, खाऊ शकतो. नाही आली काकडी खातो, ती आल्यानंतर काकडी खातो आणि झाडावरची काकडी म्हणजे तोडून खाणं ते आलं. आणि भीती नाही ना तिच्यात, काही गेलंच नाही. बस ते समाधानी, आपण समाधानी. अहो आपल्या पोरांनी आपल्या तरुणपणी मोटरसायकल घ्यावी, त्यांनी मागायचं पप्पा बसा माग, ह्याच्यासारखं सुख नाही. काका बरोबर आहे की नाही? आपल्या पोरांनी कार घ्यावी, त्यांनी म्हणायचं पप्पा बसा शेजारी, मम्मी बस शेजारी. त्या बापाला दुसरं सुख नाही. तसं शेतकरी बापाला आहे ना, जेव्हा त्याचा ग्राहक त्याला काय करतो? कौतुक करतो. अरे साहेब तुमचाच भाजीपाला पाहिजे, लयच भारी, यांचं दूध आलं, यांचं दुधाचं कौतुक झालं, तो आपल्याला काय वाटतं? समाधान वाटत. खरे खोटे? जेव्हा आपलं पीक डवलं डोलतं, ते पीक आपल्याला खाऊ घालतं, तेव्हा आपल्याला काय मिळतं? समाधान. हे लेकरूच ना आपलं. खरे खोटे? बरोबर. हा, हे लेकरू आपल्या कामाला आलं पाहिजे आणि ते आलंय. हा, ते बघा ना किती खुश आहे, किती बघा ते हसतंय. एवढा माल दाखवायला म्हणजे काय आहे? हसतंय. काय सांगाल सर्व शेतकऱ्यांना? नक्कीच. म्हणून या शेतकऱ्यांनी का आपण जे केमिकल्स आहे ते टाळून कुठेतरी मार्ग शोधला पाहिजे. नका करू, काहीतरी केलं पाहिजे. पौष्टिक करा. तुम्हाला कळलं पाहिजे. बघा सोपं आहे एकदम, फार अवघड नाही. हा, खाल्लं एकदा पीक खाल्लं का तुमच्या तोंडामध्ये पाणी निघालं पाहिजे. काही पण खा, खाल्ल्यानंतर तुमच्या तोंडातून जर लाळ निघाली, समजायचं ते चांगलं आहे. आणि जर खाल्ल्यावर तुमचं तोंड जर कोरडं पडलं, समजायचं हे घातक आहे. लॅबमध्ये जायची गरज नाही. कळलं? ठीक आहे, लॅबचं महत्व आहे, परंतु घरगुती विषय चालला. तुम्ही प्रत्येक तुमच्या घरात आलेली वस्तू तरी तपासू शकत ना लॅबमध्ये जाऊन. हा, बरोबर आहे की नाही? मग अशा परिस्थितीमध्ये हे सूत्र पाळा आणि तुम्हाला कळेल तुमचं झाड, तुमचे पिकं, फळं, तुमचं दूध आणि आपल्या घराघरामध्ये काय येईल? आरोग्य येईल. बरोबर आहे की नाही? तुमचा नंबर आणि हे सांगा शेतकऱ्यांना. हिरामन झोपळे 8999385368. एकंदरीत गावकऱ्यांना काय वाटतं तुम्हाला? हे सगळं माहिती ऐकली तुम्ही, शेती ऐकली, काय कसं वाटतंय? योग्य वाटते. हा, आपण ज्या पद्धतीने शेती करतो आणि आपल्या मातीचं वाटोळं करतोय, तर हे खरोखर
नाही ते थोडं म्हणजे आपल्याच चुकीचं वाटतं. पायावर हां, हां. आपल्याच पायावर दोन टाकतोय आणि आपण काय म्हणतो काही खरं नाही बा शेतकऱ्याचं. शेतकऱ्याचं खरं कोण करू शकतो? शेतकरीच करू शकतो. कोण असं तरी कोणी पाहून त्या मार्गाला लागला पाहिजे. योग्य मार्गाला कसं लागलं पाहिजे? योग्य. बरं आपण योग्य मार्गाला आहे ते कसं कळायचं? तुमचं पीक सांगतं ना ओरडू हा. तुमची गाय बसते शांत, तेव्हा तुम्हाला कळतं अरे गाय शांत बसली म्हणजे हिला पचलं वेगळं, पोट भरलायचं. तर झाड जर तुमचं पीक जर काही गळत नाही, काही नुकसान होत नाही, काही सडत नाही, काही रोग नाही, तर तुम्ही समजून घ्यायचं हे काय समाधानी आहे वा. माती समाधानी करा, पीक समाधानी होईल. मग पहिली काय वाचवली पाहिजे आम्ही? आमची माती वाचवली पाहिजे. पीक नंतर पिकवा, माती वाचवली पाहिजे. हे ज्या दिवशी तुम्हाला कळेल त्या दिवशी शेती तुमची कशी होणार? सुंदर. कारण 24 तास पीक कोणत्या ताब्यात आहे? मातीच्या ताब्यात आहे. आपल्या पुढे आपण पाहणार फक्त. तुम्ही तो 2 तास येत्या, बाकीचे 24 तास पीक कोण ताब्यात आहे? मातीच्या. वातावरणचं आहे पण वातावरणापेक्षा ते जास्त गुंतलं कशात आहे? बस तिला जपा, वातावरणापासून तिची सुटका करेल. बरोबर आहे की नाही? तुम्ही काय सांगा शेतकऱ्यांना सगळ्या? जर नसतं भेटलं हे तर काय झालं असतं? ह्याच कुठेतरी चाललं होतं. निघणारं उत्पन्न कमी पडत होतं, आधी खर्च होत होता आणि खाली जात होतो फक्त आपण. जगायचं काम जगायचं काम चालू. आज जरा आता समाधानी आहे का नाही? मी खुश आहे. दिसतंय. 5 दिवसात, आठवड्यात जो केमिकल मध्ये 3-4 दिवशी फवारा, वातावरण खराब, स्प्रे मारा, हे करा ते करा. आता मी रिलॅक्स झोपलो. 5-6 स्प्रे झाले, त्याच्या पलीकडे काही नाही. बरं. केमिकलचं काही नाही, केमिकलचं काही डोक्याला दाब नाही, विषारी काहीच नाही. काही नाही. ते मनाला समाधान, पूर्वी आत्मिक विषारी समाधान. फवारे मारायचे तुम्ही, त्याच्यामध्ये याच्यामध्ये काय फरक आहे? आता ते विषारीच असणार आहे. काय फरक हा, आहे? आणि त्याचा वास, सुगंध, तो होणारा त्रास. आणि आता मजेत मारायचा, खुश. खुश, शांत झोपायचं. ह्या शेड नेटचा पूर्वीचा अनुभव, केमिकलच्या काळातला हो बरोबर. आणि आताचा अनुभव काय वाटतंय तुम्हाला? नक्कीच बदल झालाय. समजा तुम्ही असे जर ठेवला, हा केमिकलचं वर्ष, हे तुमचं जैविकचं वर्ष, बरोबर ना, बरोबर. आणि हे वैदिकचं वर्ष, तर ह्या 3 वर्षामध्ये काय फरक पडतो? नक्कीच आता रिलॅक्स मध्ये आरामदायी आहे. त्यावेळेस काय केमिकल मध्ये काय त्रास होता? फवाऱ्यांचा. फवारणी जास्त करावं रोगाचा. लागायचे. खाली हे टाका ते टाका, तरी Water वॉटर सोल्युबलल्या हे गेलं पाहिजे. म्हणजे वेगवेगळे सारखं treatment. हा, टेन्शन टेन्शन सारखं असा म्हणजे गळ्यामध्ये दावा बांधून काय वर टांगेल. हं? कधी आवळं भरोसा नाही, कधी लटकवतील भरोसा नाही. तसं याच्यामध्ये कसं आहे, आपल्या हातात कासरा आहे, बरं. गळ्यात नाही. आता कासरा कुठे आहे? हातात. किती वाढवायचं उत्पन्न, किती कमी करायचं, सगळं तुमच्या हातात. खरं खोटं? तुम्हाला उत्पन्न वाढवायचं, RNPH चा डोस वाढवा. तुम्हाला उत्पन्न थांबवायचं, RNPH चा डोस थोडा लांबवा. म्हणजे हे सगळं तुमच्या हातात आहे. आणि किती दिवस चालवायचं पीक हे सुद्धा तुमच्या हातात आहे. हे तुम्हाला येणाऱ्या काळात लक्षात नाही, नक्कीच. नाही. त्यांना सांगत राहतो मी, वेळोवारी सजेस्ट करत राहतो. काय वाटतं तुम्हाला पीक वगैरे पाहून? पीक म्हणजे आता प्रयत्न करताय? याच्या अगोदर माझी विजिट झालीच होते किती याच्याकडे. शेतकरी तुमच्याकडे असे? शेतकरी सर आता विजर कम से कम 150 शेतकरी. काय पण सगळ्यांचं ते कसं सरासरी अनुभव? सातत्य नाही ठेवत, काही मध्ये धरसोड करतात. नाही ते आता ते बघा, पडिले वळण इंद्रिया ते कोणाचे काही चालेल लक्षात घ्या. ती मग हळूहळू त्यांना जसं चुकीचं वळण लागले तसं त्यांना हळूहळू चांगलं वळण पण लागेल. आपण स्थिर राहायचं, त्यांना वळण आपोआप लागेल. बरोबर आहे की नाही? काय वाटतं गावकडे? बरोबर आहे ना? आता शेतकऱ्यांनी जो वापर केलेला हा केमिकलचा आजपर्यंत भरपूर केलेला आहे. त्याच्यामुळे जी माती झालेली ही पूर्ण नापीक झालेली. जसं आपले जे पूर्वज होते यांनी आपल्याकडे जी माती दिली होती ही माती सुपीक दिली होती, पण आज ती आपण काय करून टाकली? नापीक करून टाकली शेतकऱ्यांनी. म्हणजे शेतकऱ्यांनी काय केली? आज अधोगती केली. बरोबर का? तर मग तीच अधोगती आपल्याला परत प्रगतीकडे जर जायचं असेल तर आपल्याला मातीचं जे शोषण झालेले ते काय करावं लागणार? आपल्याला थांबवावं लागणार आहे. म्हणजे आपल्याला मातीला सेंद्रिय पदार्थ, ज्याला आपण सेंद्रिय कर्ब म्हणतो, जे पूर्वी आपल्याला चांगल्या शेणखताच्या माध्यमातून मिळायचा, तर तो जो वापरला आपण, जर सेंद्रिय कर्ब जर जास्त टाकला मातीमध्ये, तर आपली जी माती आहे ही काय होणार आहे? सुपीक होणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला जो रासायनिकचा वापर आहे तो काय करायचा आहे? कमी करायचा आहे. आणि काकडीमध्ये जर रासायनिकचा वापर केला तर पूर्ण म्हणजे खालपासून तर वरपर्यंत पिवळं पान जे आहे ते पिवळं पडून जातं. जसं आता सरांचा पण अनुभव होता, जैविक शेतीमध्ये त्यांनी शेती केली होती त्यावेळेस पिवळापणा भरपूर असायचा. बरोबर का नाही? प्लॉटची ग्रीनरी नव्हती येतच त्यावेळेस. नव्हती ना? एवढी ग्रीनरी राहत नव्हती. ग्रीनरी कशाला येते माहिती का? क्लोरोफिल मुळे. आणि क्लोरोफिल तयार होण्यासाठी काय पाहिजे? कार्बन पाहिजे. काय पाहिजे? आणि मिनरल्स पाहिजे. म्हणजे मॅग्नेशियम असेल, फेरस असेल, झिंक असेल,
आता त्याला पिगमेंटेशन असं म्हणतात किंवा क्लोरोसिस असं म्हणतात इंग्लिशमध्ये. क्लोरोसिस म्हणजे त्याच्यामधलं क्लोरोफिल कमी होऊन जाणं, जळून जाणं. जसं एखादा माणूस फॅक्टरी टाकतो काका आणि काही दिवसांनी त्याला जप्ती येते, मग तो एक एक मशिनरी विकायला काढतो फॅक्टरी मधली, आणि काही दिवसांनी ती आखे फॅक्टरीतलं मशीन जाऊन विकून टाकतो ना, अख्खा गोडाऊन रिकामं तयार होतं. बरोबर आहे की नाही? तसं ह्या झाडामध्ये जे काही क्लोरोफिल आहे ते अन्न बनवायची मशीन आहे तीच जळून जाते. त्याच्यामुळे ती पिवळं पडत चालतं पान. त्याचा रंग हिरवा असतो आणि त्याचा रंग हिरवा जो येतो ते सकस पोषणामुळे येतो. त्याला सेंद्रिय कर्ब असं म्हणतो आम्ही. मग तुमच्या मातीमध्ये सेंद्रिय कर्ब पूर्वी कसा यायचा? रानावाना जनावरं चरायची, त्याचं शेण पडायचं, त्या शेणामुळे पिकं पिकायचे. लोकांना वाटायचं नाही केमिकलनं पिकत. बरोबर आहे ना? मला सांगा, पैसे पैसे कशाने मिळतात? ATM कार्ड मधून मिळते ना पोरांना, मिळते का नाही? लहान पोराला काय समजतं? पैसे या मशीन मधून निघाते आणि त्या पैशाचं कार्ड पप्पाच्या खिशात आहे. बरोबर आहे? आणि त्याचं हेच लक्षात राहिलं, ते आयुष्यभर त्यांनी कामच नाही केलं, तेच कार्ड घेऊन गेलं दरवेळेस. एक दिवस बँकेचे बॅलन्स काय होणार आहे? त्या दिवशी त्याला कळलं, अरे आता कार्ड टाकलं तर पैसे नाही मिळतील. म्हणजे ते कार्ड म्हणजे केमिकल आहे. केमिकल कधी काम करतं? जर तुमच्या मातीत कस असेल तर, बँकेत बॅलन्स असेल तर पैसे. तुमच्या बँकेतला बॅलन्स संपला, आता केमिकलचे रिझल्ट मिळणार. तेव्हा ते केमिकलचं कार्ड बाजूला ठेवा आणि तुम्ही पहिला काय करा? सेंद्रिय कर्ब वाढवा, बँक बॅलन्स वाढवा. बरोबर आहे की नाही? ठीक आहे, ओके. चला, तुम्हाला भेटून आनंद झाला. देवीचं दर्शन झालं पायथ्याशी. थँक्यू सो मच.